जय श्रीराम सर्वांना. तर तुम्हाला जर आता मी माझ्या सायकोलॉजीवरती काम केलेलं आहे आणि आता मी रोज व्हिडिओ टाकू शकतो एवढं मी केपेबल केलेलं आहे स्वतःला. आणि प्लस मी आता रिस्क मॅनेजमेंट रिस्क रिवॉर्ड शिकल्यानंतर मला असं वाटत होतं की पुढं काहीतरी अशी कमतरता आहे जी शिकली पाहिजे आणि त्यानंतर आपण प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकतो. ती कमतरता म्हणजे मी एक प्रोसेस तयार केली नव्हती माझी स्वतःची. ती प्रोसेस तयार करण्यासाठी मला एवढा टाइम लागला. ह्याच्यामध्ये आता तुम्हाला जर रेग्युलर व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ पाहिजेत का नाही. तर आपण पाहूया की आज माझा पहिला एक ट्रेड केलेला आहे, कारण आपला वीक हा लॉस मध्ये रनिंग आहे, मागचा वीक पण लॉस मध्ये रनिंग होता, त्यामुळे रिस्क न घेता आपण इथेच डे क्लोज केलेला आहे. तर पाहूया की पहिला ट्रेड कोणत्या आधारावर घेतलेला आहे आणि काय ते माझं रिझन होते आणि कशामुळे मी ट्रेड घेतला हे आपण ऑब्झर्व करूया. तर इथे पहा तुम्ही की मार्केट इथे ओपन झाल्यानंतर शार्प बाईंग आली. बाईंग आल्यानंतर आहे ना ही मोठी कॅन्डल झाली. आणि तुम्हाला जर माहित असेल की ज्या वेळेस पण आहे ना मार्केटमध्ये आहे ना एक मोठी कॅन्डल तयार होते. मोठी कॅन्डल तयार झाल्यानंतर आपण त्यामध्ये एंट्री करत नाही जोपर्यंत रिट्रेसमेंट येत नाही. मग आपण फक्त आणि फक्त रिट्रेसमेंट यायची वाट पाहिली इथे आणि नंतर रिट्रेसमेंट आल्यानंतर इथे ट्रेड एक्झिक्यूट केला. ट्रेड एक्झिक्यूट केल्यानंतर इथे तुम्ही हे जर कॅन्डल जर बघत असाल इथं 11:40 आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. एक्झिक्यूट केल्यानंतर आपल्या ऑपोजिट गेला, पण जोपर्यंत तुमचा यशेल जात नाही तोपर्यंत हा ट्रेड तुमचा आहे. तुम्ही लक्षात आणा आणि स्वतःला तुम्ही सांगत राहा की जोपर्यंत माझा इथे यशेल हिट होणार नाही तोपर्यंत हा ट्रेड माझा आहे, तोपर्यंत हा ट्रेड मला लॉस देऊ शकत नाही जोपर्यंत माझा यशेल जात नाही. आणि प्रॉपर टार्गेटसाठी तुम्ही वाट पहा. 50% तुमच्या साईडने गेला, तुम्ही टार्गेटसाठी वाट पहा. तुमचं 100% टार्गेट भेटणार आहे तुम्ही जर डिसिप्लिन मध्ये काम केलं. कारण आपण डिसिप्लिन मध्ये काम केलं, वाट पाहिली आणि ह्या लेवल ड्रॉ करायच्या. मी तुम्हाला सर्वांना व्हिडिओ बनवलेला आहे सपोर्ट रेजिस्टन्स कशी ड्रॉ करायचे. तुम्ही ते एकदा जाऊन व्हिडिओ बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये सपोर्ट रेजिस्टन्स कशी ड्रॉ करायचे समजेल. तर इथे बघूया आपण की आपण किती कशी प्रोसेस फॉलो केली. इथे जर पाहत असाल तुम्ही की हे प्रीमियम आपण सेल केलेलं होतं. आणि मी काय करतो की मी ज्यावेळेस पण ट्रेड घेतो एक्झिक्यूट करतो त्यावेळेस मी येथे माझा स्पॉट प्राइसचा चार्ट काय चालू आहे, ज्या इंडेक्सचा चार्ट मी ट्रेड घेणार आहे त्या इंडेक्सचा चार्ट रनिंग असतो. नाही येथे जे प्रीमियम रनिंग आहे म्हणजे ज्या प्रीमियम मध्ये मी ट्रेड एक्झिक्यूट केला त्या प्रीमियम मध्ये मी एसएल टार्गेट पूर्ण रिस्क रिवॉर्ड लावून ठेवतो. मग येथे काय झालं, मी ट्रेड इथे एक्झिक्यूट केल्यानंतर इथे एक्झिक्यूट झाला ट्रेड आपला आणि नंतर माझ्या ऑपोजिट गेला. पण माझा जर एसएल घेतलाय की नाही मग मला काहीही इथे फिअर किंवा भ्यायचं कारण नाही, कारण माझा एसएल आणखीन इथे गेलेला नाही. जोपर्यंत एसएल जात नाही तोपर्यंत मी या ट्रेड मध्ये आणि तोपर्यंत मला हा ट्रेड प्रॉफिट देऊ शकतो, लॉस देऊ शकत नाही. जेव्हा माझा एसएल उठून तेव्हा माझा लॉस होईल. तर आपण इथे प्रॉपर सेटअप नुसार वाट पाहिली आणि त्यामध्ये एकाच कॅन्डल मध्ये ना आणि 95 रुपयाचा लो हाणला. 95 रुपयाचा लो हाणल्यानंतर आपण आपलं जे टार्गेट आहे ते ट्रेल केलं आणि 1,500 रुपये प्रॉफिट होईन असं ट्रेल केलं आणि इथे ट्रेलिंग एसएल गेलं. बघा तुम्ही नंतर प्रीमियम मार्केट इथंच आहे, मार्केट कुठेच गेलेलं नाही. पण प्रीमियम जर बघत असाल तुम्ही पार आपल्या क्वार्टच्या आसपास आलेलं आहे आणि मार्केट बघा तुम्ही कुठे, मार्केट पार खाली पडलेले. तर आपण या परत पाहूया. इथे जर पाहत असाल तुम्ही एकच ट्रेड एक्झिक्यूट झालेला आणि माझं एक झालेलं आहे की मी जेव्हापासून प्रोसेस फॉलो करायला शिकलेलो आहे तेव्हापासून माझे मॅक्झिमम 3 ट्रेड रोज होतात. मॅक्झिमम 3 ट्रेड, त्यानंतर माझे ट्रेड होत नाहीत. आणि जवळजवळ 2 महिने झाला असेल मॅक्झिमम 3 ट्रेड होतात. 3 ट्रेडच्यावर ट्रेडच होत नाहीत. 1, 2, 3 ट्रेड त्याच्यावर ट्रेड होत नाहीत. आणि जर कॉस्ट टू कॉस्ट 2 ट्रेड काढले असेल तर 3 ट्रेड होतात. तर इथे आपण पाहूया की हा ट्रेड होता माझा, हा हेज बाय करावा लागतो आणि हा ट्रेड आहे आपला प्रॉपर. आणि इथे जर पाहत असाल आपण त्याच्यामध्ये किती पॉईंट कॅप्चर केले तर आपण त्याला 308 रुपयाला सेल केलेला होता. 308 रुपयाला सेल केल्यानंतर त्याच्यामध्ये टार्गेट बुक केले आपण 149 म्हणजे 150च्या आसपास आपण याच्यामध्ये टार्गेट बुक केलंय आणि 1593 रुपयाचं प्रॉफिट बुक केलं. हे कशामुळं की शेअर मार्केटमध्ये येताना तुम्हाला 100% शिकून यावं लागणार आहे. रिस्क मॅनेजमेंट, रिस्क रिवॉर्ड सर्व शिकावं लागणार आहे. आणि रिस्क मॅनेजमेंट, रिस्क रिवॉर्ड शिकल्यानंतर सुद्धा पुढे तुम्हाला आणखी शिकावं लागेल ती म्हणजे प्रोसेस, की तुम्ही ट्रेड घेताना तुमचा लॉस, प्रॉफिट, डेचा लॉसचं लिमिट, कोणत्या इंडेक्समध्ये तुम्ही ट्रेडिंग करणार आहे तर त्या इंडेक्समध्ये तुमचं लॉसचं लिमिट किती हे तुम्हाला सर्व काही माहीत पाहिजे. त्याशिवाय तुम्ही ट्रेड घेऊ शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोटक सिक्युरिटीज मध्ये मी सेलिंग करत आहे जवळजवळ किती
1 वर्ष झालेलं आहे आणि 1 वर्षानंतर जर मी माझं ब्रोकरेज कॅल्क्युलेशन केलं की मी आतापर्यंत ब्रोकरेज किती दिलेले आपण कॅल्क्युलेशन करूया आणि कोटक न्यूजचा फायदा काय. जवळजवळ मी कॅल्क्युलेशन केलं तर परवा दिवशी माझं 45,000 रुपयाचं ब्रोकरेज वाचलेले. 45,000 रुपये मी लॉस मध्ये असतो जर मी कोटक सिक्युरिटीज मध्ये सेलिंग करत नसतं तर. आणि ते 45 रुपये माझे वाचलेत म्हणजे हे 45,000 रुपये मी प्लस मध्ये 45,000 रुपये माझं ब्रोकरेज ओव्हरऑल वाचलेले. आणि हे रोज ब्रोकरेज कट होतं त्यामुळे आपल्याला एवढं ऑब्झर्वेशन येत नाही. ज्यावेळेस तुम्ही लॉंग टर्मला वर्षाचं ब्रोकरेज बघता त्यावेळेस तुम्हाला समजेल की तुम्ही ब्रोकरेज मुळेच लॉस मध्ये. त्यामुळे तुम्हाला मी सांगत आहे की तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देणार आहे. त्या लिंक मध्ये जाऊन तुम्ही कोटक सिक्युरिटीज मध्ये अकाउंट चालू करू शकता. एकदम विश्वसनीय ब्रोकर आहे. कधी मला आणखीन असा प्रॉब्लेम आला नाही की आपला ग्लिच आलेला आहे प्रॉब्लेम आलेला आहे. मी उलट ग्रो मध्ये यूज करायचो. ग्रो मध्ये मला खूप वेळा प्रॉब्लेम यायचा ऍप हँग व्हायचं काही ना काय माझा एसीएल लावला एसीएल जात नव्हता. पण मी जेव्हापासून कोटक न्यू वरती शिफ्ट झालोय तेव्हापासून माझा काही एसीएल वगैरे सगळं प्रॉपर माझं गेलेलं आहे. काही मला प्रॉब्लेम आलेला नाही. तुम्ही जर बघा आता आपण ट्रेड मी त्या दिवशी स्टेटमेंट काढून ठेवलं होतं माझं. आपण ऑब्झर्वेशन करूया आणि कॅल्क्युलेशन पण करूया की किती ट्रेड झालेत माझे आतापर्यंत आणि मला किती ब्रोकरेज द्यावं लागलं असतं. तर आपण येथे फाईल डाउनलोड करूया दोन्ही पण. मागच्या वर्षाच्या आपण काय काय ट्रेड घेतले त्या फाईल येत्या. आता ही पहिली फाईल आहे 2024-25 ची. ह्याच्यामध्ये आपण किती ट्रेड गेले ते आपण पाहूया. सर्वात महत्वाचं म्हणजे जोपर्यंत आपण रिस्क रिवॉर्ड मॅनेजमेंट फॉलो करीत नाही तोपर्यंत आपण मार्केटमध्ये आहोत. आपण कसं आपण इथे टेस्ट मॅच खेळतोय. टेस्ट मॅच खेळताना आपल्याला 100% मार्केटमध्ये मोठा शॉट खेळायला जायचं नाही. आपल्याला दम्मादम्माने आपल्याला शिकायचंय पिच कसं आहे बॉलिंग कशी टाकतोय फास्ट बॉलर आहे स्पिन होतंय का मग आपण तिथे ट्रेड घेणार आहेत. तर ह्या रनिंग इयर मध्ये म्हणजे आता हे आपलं फायनान्शियल इयर नवीन चालू झालेलं आहे. ह्या फायनान्शियल इयर मध्ये ओव्हरऑल माझे ट्रेड किती तर तुम्ही जिथे बघत असाल 43 ट्रेड आहेत माझे ह्या फायनान्शियल इयर मध्ये. आणि आता आपण पाहूया की मागील जे फायनान्शियल इयर आहे मागील फायनान्शियल इयर मध्ये जास्त ट्रेड असणार कारण वर्षभराचा आहे हा पूर्ण डाटा. आता बघूया आपण की मागील जी फायनान्शियल इयर आहे त्या फायनान्शियल इयर मध्ये आपले किती ट्रेड झाले आणि किती ब्रोकरेज द्यावं लागलं असतं. तुम्ही जर पाहत असाल आता हे डायरेक्ट खाली स्क्रोल करतो खूप मोठा डाटा आहे. हे बघत असाल तुम्ही की किती माझे 961 ट्रेड झालेत माझे सर्व मिळून 961 ट्रेड झाले. तर मग आपण इथे 961 कॅल्क्युलेशन करूया. 900 प्लस करूया 961 नंतर आता किती झालेत आपले ट्रेड 1004 ट्रेड झालेत माझे पूर्ण आतापर्यंत मी सेलिंग चालू केल्यापासून. किती 1004 ट्रेड झालेत आणि ऍव्हरेज आपण 45 रुपये धरू. 5 रुपये सीटीटी चार्जेस कट होतील आणि 45 रुपये जरी धरले आपण ऍव्हरेज कॅल्क्युलेशन जरी केलं तर येथे बघूया आपण की 45 रुपये आपण गुणिले 45 करूया. 45 केलं तर बघा तुम्ही 45,800 रुपये ब्रोकरेज माझं वाचलेले कोटक सिक्युरिटीज वरती. मी जेव्हापासून कोटक वापरतोय तेव्हापासून माझं 45,180 रुपये ओव्हरऑल ब्रोकरेज माझं वाचलेलं आहे. मी एवढा प्रॉफिट मध्ये आहे कारण मी ब्रोकरेज दिलेलं नाही आणि ह्या ब्रोकरेजला आहे ना 18% टॅक्स लागतात. म्हणजे हे जवळजवळ आणखीन पुढे जाणार आहे कारण आपण टॅक्स धरलेला नाही त्याच्यामध्ये. असंच तुम्ही जर तुमचं अकाउंट चालू करायचं असेल कारण मी माझं वैयक्तिक अनुभव सांगतोय की मी कोटक वापरल्यापासून मला कधी काही प्रॉब्लेम आलेला नाही. आणि महत्वाचं म्हणजे की त्याच्यामध्ये मला ब्रोकरेज झिरो आणि मला फक्त जे एसटीटी चार्जेस असतात एका ट्रेडला मला फक्त 3 ते 4 रुपये मला द्यावं लागतात एका ट्रेडसाठी. कारण मी हेज पण बाय करतो आणि हेज मध्ये 1 ते 2 रुपये कट होतात फक्त ब्रोकरेज. असंच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मराठी ऑप्शन ट्रेडिंग युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुम्हाला आता इथून पुढं रेग्युलर व्हिडिओ पाहिजेत का. तर मी रेग्युलर व्हिडिओ बनवेल आणि काही लर्निंग व्हिडिओ पण टाकत राहील. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीराम.